जगदंबा, तू तू असा रागराग नको करूस. चिडून काय होणार आहे सांग बरं मला. राग नको करू तर काय करू पद्मा? तो असं कसं वागू शकतो माझ्याशी? हे बघ, आपण ह्याच्यावर काहीतरी पर्याय शोधू ना. तू असा धीर नको सोडूस. सगळ्या गोष्टी माझ्या मनाविरुद्ध का घडतात? मला खूप राग येतोय. त्याने जे काही केले ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये पद्मा. तुम्ही जे काही म्हणताय त्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मी ह्यावर खूप विचार केला आणि माझ्यासारख्या अनाथ माणसाला तुम्ही एवढा मोठा मान देताय याबद्दल मी तुमचा आभारी आहे. पण जगदंबाला द्यायला माझ्याकडे खरंच काही नाही हे तुम्हालाही माहिती आहे. तरीही ही माझ्या आईची अखेरची आठवण मी बरोबर घेऊन आलोय. जगदंबाने जर ही भेट मनापासून स्वीकार करून या नात्यासाठी मान्यता दिली तरच मी ही तुमची भेट स्वीकारू शकतो. तुमचा होकार आहे ना, मग तुम्ही जगदंबाची काळजी करू नका, ती घेईन. हे जगदंबा, जगदंबा, अगं जगदंबा, जगदंबा, अगं त्यांनी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे आणि त्यांची भेट तुला घ्यावीच लागल. पण आई, आता पण नाही बिन नाही. बाबा काय म्हणले होते, दिवस मावळेपर्यंत महादेव जर आपल्या दारात आले नाहीत तर तू लग्नाला तयार होशील. आणि आता दिवस मावळलेला आहे. चल. तू लग्नाला नकार देईल असं वाटलं होतं मला. हा फक्त तुझा अंदाज होता जगदंबा. तुझं त्याच्याशी तसं बोलणं तर नव्हतं ना झालं. मग आज तो असं वागल्यावर रागराग करण्यात काय अर्थ आहे सांग बरं मला. पण आपण ह्याच्यातून सुद्धा काहीतरी मार्ग शोधून काढू. तू आधी शांत हो पाहू. जगदंबा, तू साक्षात तुळजाचा अंश आहेस. तुझा राग खूप घातक ठरू शकतो. तू कृपया शांत हो. महिपतीने जर जगदंबेला अंकित केलं नाही तर काय होईल? तसं झालं तर ती एका महाभयंकर युद्धाची नांदी असेल. अत्यंत भयावह युद्धाची नांदी. म्हणजे इतके दिवस जे युद्ध आपण टाळत आलो आहोत आता तेच करावं लागणार. नाही सम्राज्ञी, तशी वेळ येईल असं वाटत नाही आम्हाला. त्याआधीच ते युद्ध न करताच आपला विजय निश्चित होईल. पाहाल तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहाल. आमचा अंश असणारा तो महिपती इथे विजय वार्ता घेऊन लवकरच आमच्या समोर उभा असेल. पद्मा, हे
काय घडलं? दोन माणसांना उचलता न येणारं गाणं माझ्या हाताच्या झटक्याने कसं पडलं असेल? कारण तू खूप खास आहेस जगदंबा. आपण दोघेही खूप खास आहोत, इतरांपेक्षा वेगळे आहोत. हे तू काय बोलतोयस? मी सत्य तेच बोलतोय. मला माहितीये की तुझ्या मनात आता अनेक प्रश्न आहेत. तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण त्यासाठी आपलं लग्न होणं गरजेचं आहे. असं काहीही नाहीये. हो, मग तुला माहितीये उत्तर? तू सांग, ऐकतो आम्ही. हो, पद्महंस, तू हे वेगळं रूप घेऊन जगदंबाची सखी बनून या भूलोकी राहणार आहेस. पण तू तिला तिच्या सत्याची अजिबात जाणीव करून द्यायची नाहीस. तू तसं केलंस तर अनर्थ होईल. तुला तुळजादेवींची शपथ आहे, तू तिला काहीही सांगायचं नाहीस. तू उत्तर देऊ शकतेस का तिला? जगदंबाच्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तर आहे तुझ्याकडे? नाही. मग झालं तर. आता मध्ये मध्ये बोलू नकोस. जगदंबा, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर माझ्याकडे आहेत. मी ती तुला देईन, पण त्यासाठी आपलं लग्न होणं गरजेचंच आहे. काय ग पोरींनो, काय चाललंय तुमचं? तुम्ही इथं काय बोलत बसलात? काही नाही काकू, मी जगदंबाला हेच सांगत होतो की आपलं लग्न होणं किती गरजेचं आहे. हो की नाही जगदंबा? तिला पटलं ना, मग बरं झालं. चला आता जेवून घेऊया. नाही, नको काकू, मी निघतो आता. एवढी आनंदाची बातमी आहे आणि उद्या आमचं लग्न करायचं म्हणताय तुम्ही, तर शेजारच्या गावात माझे दूरचं नातलग आहेत, त्यांना सांगून येईन म्हणतो. दूरच्या गावात कोण नातलग आहेत तुमचे? कळेलच. येतो. मी आलोच काकू. उद्या भेट होईलच आपल्या लग्नात. हा पदार्थ तर आम्ही बनवायला सांगितलंच नव्हता. मग हा इथे मी आणलाय. आजचा दिवसच असा आहे असुर नरेश, तोंड गोड करावंच लागेल. याचा अर्थ काय आहे महिपती?
उद्या जगदंबा आणि माझा विवाह होणार आहे. काय 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 हो, मानाचा पोशाख आहे हा, जावयाचा पोशाख. पण जगदंबा या सगळ्यासाठी तयार झालीये का? ती मनापासून तयार नसली तरीही ती लग्नाला नकार देणार नाही, कारण तिच्या मनात मी उत्सुकता जागवलीये, ज्याचं उत्तर तिला केवळ माझ्याकडून मिळेल याची खात्री आहे तिला. म्हणजे काय काय नेमकं काय केलंस तू? तिच्यावर कुठलंही संकट आलं की तिच्या मदतीला तुळजा धावून जाते, पण मी यंदा तिच्यावर कुठलंही संकट आणलंच नाही. तर मी तिच्या रागाचा वापर केला. तिने मला सांगितलं होतं की नकार दे, पण मी तसं केलं नाही, आणि मला अपेक्षित होतं तेच घडलं. रागाच्या भरात तिला तिच्या शक्तीचं दर्शन झालं. तिच्या आतून बाहेर पडलेला राग हा तुळजाचा होता, आणि मी तिला ही खात्री पटवून दिलीये की तिच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला माझ्याकडून मिळतील, आणि ती सुद्धा लग्नानंतरच. वाह महिपती वाह. आम्ही अत्यंतिक प्रसन्न आहोत तुझ्यावर. जे मला साध्य करायचंय ते हा साध्य करून देईल, आणि पहा पहा त्याने ते साध्य करून दाखवलं. द्या महिपती आणि जगदंबेचा विवाह संपन्न होईल. इतक्या काळाचं आमचं स्वप्न साकार होईल. ती तुळजा अखेरीस ती आमची होईल, आमची. काय विचार करतेस जगदंबा? आज तो गाणा सुद्धा किती झटकन पडला. महिपती म्हणतोय तसं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यासोबत लग्न केल्यानंतरच मिळू शकतील का? अगं, त्याच्यावर विश्वास ठेवावा असं खरंच वाटतंय का तुला जगदंबा? पद्मा, अगं त्याने किती सहजपणे तो घाणा उचलला, बघितलंस ना? तो सुद्धा माझ्यासारखाच सगळ्यांपेक्षा वेगळा असणार. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्या जवळ असणार. आणि तसं नसेल तर? तो मूळचा कुठला आहे, त्याचं कुळ कुठलं, काहीच माहिती नाहीये आपल्याला. पद्मा, अगं माझ्या खऱ्या कुळाबद्दल तरी कुठे कोणाला पत्ता आहे? मी सुद्धा आई बाबांना अशीच सापडले होते. मी सुद्धा असुर असेन तर? अगं नाही ग जगदंबा, तू तू तिला तिच्या सत्याची अजिबात जाणीव करून द्यायची नाहीस. तू तसं केलंस तर अनर्थ होईल. तू तर काय? तुला काही माहितीये का माझ्याबद्दल? नाही, काहीच नाही. बघ, म्हणूनच मला स्वतःबद्दल आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर मला महिपती सोबत लग्न करावंच लागणार. अगं असं नको बोलूस जगदंबा. अगं काहीतरी दुसरा मार्ग नक्कीच निघेल. काय आहे दुसरा मार्ग? कुठे आहे तो? दुसरा कुठला मार्ग असेल तर तुम्हाला दिसायला हवा. या प्रश्नाचं उत्तर मला शोधून काढायलाच हवं. त्यासाठी मी काहीही करेन. महादेव, मी तुम्हाला पती म्हणून वरला आहे. जर तुमच्या मनात सुद्धा माझ्याबद्दल काही भावना असतील तर तुम्ही मला काहीतरी मार्ग दाखवा. मला मार्ग दाखवा महादेव. नंदी महाराज, आता वेळ आली आहे गुरुने शिष्याच्या मनातील उद्दिष्ट त्याला स्पष्ट करून दाखवण्याची. आज रात्री जगदंबाचं आयुष्य बदलणार. फक्त जगदंबाचंच नाही,
संपूर्ण सृष्टीचं आयुष्य बदलणार, नवा अध्याय सुरू होणार. जगदंबा, आदिशक्ती आणि तुळजाने ठरवलेल्या लीलेचा हा पुढचा अध्याय आहे. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्यात मोठ्या बदलासाठी तयार हो. अगं बाई, उजाडलं वाटतं. आज एवढा वेळ डोळा कसा काय लागला? आज जगदंबाचं लगीन हाय, समधी तयारी करायची हाय, आवरायचं हाय. मला जाग कशी नाही आली? अव अव उठा, उजाडलंय बघा. आज कोंबडा कधी आरावला ते कळलंच नाही बघा. अरे देवा, आज एवढ्या उशिरापर्यंत झोप कशी काय लागली? मांडव लागला म्हणतात तसं झालं काय? अहो काहीतरीच काय, मांडव लग्नानंतर लागतो, आता नाही. चला आता आवरा लवकर लवकर, बरीच कामं करायची आहे ना आपल्याकडे. अजिबात येळ नाही आहे. पद्मान जगदंबाची बी अजून चावल नाही, त्या बी अजून झोपल्याच आहेत की काय? तू त्यांना बघ, मी पटकन आवरायला घेतो. नाही. जगदंबा कुठे गेली पहाटे उठून? पद्मा, पद्मा, अगं जगदंबा कुठे गेली? नाही माहिती हो, मला सुद्धा आत्ताच जाग आली. बाहेर नाहीये का? नाही ग, बाहेर तर नाहीये ती. अशी सकाळी सकाळी कुठे निघून गेली असेल? बरं थांब, मी बघते. असेल कुठेतरी इथंच. जगदंबा खरंच इथून नाहीशी झाली असेल तर ती अशीच कुठे गेलेली नाहीये. तिच्या जाण्यामागे नक्कीच काहीतरी मोठं रहस्य आहे. जगदंबा, नेमकी कुठे आहेस तू? असुर नरेश, हे सगळं काय आहे? नाही म्हणजे हा भरजरी पोशाख, हे अलंकार, ही आभूषणं, ही कसली तयारी आहे? आजच्या विशेष दिवसासाठी असुर सम्राज्ञी, आजचा दिवस हा सुवर्ण दिन आहे. आज जगदंबा आणि महिपतीचा विवाह संपन्न होईल आणि ती जगदंबा आमच्या नियंत्रणात येईल. आणि अर्थात तुळजा सुद्धा. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे
त्या महिपतीचा कार्यभाग आज समाप्त होईल. इतका काळ आमचा दुभंगलेला अंश पुन्हा पुन्हा आमच्यात विलीन होईल. आमची शक्ती, आमचं तारुण्य आम्हाला पुन्हा प्राप्त होईल. काय हो हं? दिसली काही कुठं? नाही ग, परसात मागच्या अंगणात कुठं बी नाही ती. कुठंच नाही. अशी अशी पहाटे कुठं निघून गेली असं ना? नेमकी अशी गाढ झोप लागली काल रात्री आणि अशी सकाळी नाहीशी झाली. मला तर काळजीच वाटायला लागली हो. एवढी काळजी करू नको. ती ना बैलाला वैरण घालायला गेली असं, नाहीतर असं इथंच कुठेतरी. आम्ही बघतो. पद्मा, चल बरं आपण बघू. आलोच हा, चल. देवी आई, हा जगदंबाचं लगीन आहे. मोठ्या कष्टानं हा समजा योग जुळून आणलाय, हा समजा घाट घातलाय. आता यात इग्न येऊ देऊ नकस. हे काय? देवी आई समोरच्या कवड्या कुठे गेल्या?